हॅलो. 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 हा नमस्कार. बोला की सर. काय वापर सुरू केला का नाही? आपलं ते औषधाचा का? हा. हो केला की सर. किती दिवस झाले सुरू केले? आल्यापासून तुमच्याकडून ते आपण माहिती दिलता का? हा. 25 ते आल्यापासून चौथ्या दिवशी चालू केलं. 25 तारखेला तुम्हाला पाठवलेलं, 30 तारखेला भेटलं असेल. 4-5 तारखेला सुरू केलंय काय? हो 5 तारखेच्या आसपास केलं असेल. 5ला केलं असेल वैयक्तिक 6ला तरी केलं असेल. चला बरं. काय दूध फॅट एसएनएफ मध्ये रिझल्ट कसा काय? रिझल्ट चांगला आहे. बरं. किती दूध वाढलेलं आहे आपलं? 2 म्हशीगणीच लिटर ते आपल्याला सध्या 6 देतात दूध. बरं. 7 लिटर दूध वाढले. 7 लिटर. बरं. एक बॉटल 2 म्हशीला वापरली का? नाही एक बॉटल आहे का? डोस अजून 4-5 दिवसाचा राहिला असेल. 4 दिवस असेल नुसता. हो 4 ते 5 दिवस जाईल म्हणायचं. संपत आहे आता. बरं. मग काय ऑर्डर वगैरे करायचे कसं काय? करू ना. ते संपलं की करू. तुम्हाला कॉल करतो ना. नाही संपल्यानंतर आता कसं आहे सांगतो तुम्हाला. एक लक्षात घ्या. माझं म्हणणं हा, काय हा. मला समजून घ्या. महत्वाचं म्हणजे मला काय सांगायचं आहे ते. हा. तुम्ही आज ऑर्डर टाकला, ऑर्डर याला 5 दिवस लागतात. बरोबर का? तयार हो. करायला 6 दिवस, जवळजवळ 12 दिवस लागतात आपल्याला. बरोबर आहे? बरोबर. म्हणजे तुम्ही संपायच्या 10 दिवस आधी मला फोन तुमचा आला पाहिजे. मग मी ऑर्डर टाकल्यानंतर ते संपले की लगेच तयार करायला तुम्ही घेशील. बर. मला काय म्हणायचं समजलं का तुम्हाला? हा. यामुळं तुम्ही आधी जर ऑर्डर टाकला ना, साधारणतः संपायच्या वेळी जर पोहोचत असेल तरी चालेल. 4-5 दिवसाचा गॅप ठीक आहे. कारण का आपण एक ठरवू का, कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर अजिबात वापरत नाही. खरं आहे का? तुमचा खर्च तो कमी झालाय का नाही? हो त्यामुळे जास्त गॅप देऊ नका. महत्वाचं म्हणजे बर. 4 ते 5 दिवस शेवट गॅप द्या. कसं आहे, मी ऑर्डर टाकली की 5-6 दिवस लागतात ऑर्डर यायला. बर. साधारणतः तुमचा मला 6 दिवसापूर्वी फोन यायला पाहिजे. बर. मी गड्यापाशी गेलं का? हा. गड्यापाशी गेलं कॉल करतो तुम्हाला. किती राहिलाय ते बघून त्यांना विचारतो गाड्याला. बर. आता किती जनावरांना वापरणार आहे तुम्ही आता सांगा टोटल? आता जनावरली 6 जनावर दूध देतात आता सध्याला 6. दुधाची 6 आहेत. मग तुम्हाला 6 बॉटल लागतील महिन्याला. कंप्लीट महिना जाईल. दुसरी गोष्ट सांगतो ऐका. ml पाजायच्या त्या? हा. किती ml पाजायचे तसा अंदाज आपला? 900 मिली सकाळी, 900 मिली संध्याकाळी. म्हणजे एक आपला 900 मिली म्हणजे आपलं एक सलाईन बारका म्हणायचं. जवळजवळ 1 लिटर. 1 लिटर पाजायचे का? जवळजवळ 1 लिटर. 1 लिटर नाही. काय करा सांगतो का, सिस्टीमनं जावा साहेब. उगाच वापरायचं म्हणून नको वापरायला. बरोबर आहे का? नाही कसं होईल, मग आधीच जसं होतं तसंच चालू राहील पुढे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉफिट राहणार नाही तसं केलं तर. तुम्हाला 2 पैसे मिळावं याचा आम्हाला पण 2 पैसे मिळणार आहेत प्रोडक्ट मागं. तुम्हाला पण 4 पैशाचा फायदा 100% होणार आहे. आता 1 लिटर दूध वाढलं. कसं लिटर दूध आहे आपल्याकडं? आपल्याकडं 60 रुपये लिटर आहे. आपलं केअर मध्ये नेऊन घातलं की 60 रुपये. 60 रुपये. मला सांगा महिन्याचं झालं तुमचं काहीतरी 1800 रुपये झालं. हो. बरोबर का? तुम्ही खर्च किती केलाय आता? 300 रुपये करावं म्हणायचं. 300 एक गुळाचं एक आपलं 100 रुपये जर असं 400 रुपये व्हायला लागला म्हणायचं. बरं. मग मला सांगा 400 रुपये पाठीमागे तुम्हाला मी इथेच किती? 400 ने 800 1800 वजा 400 केलं. 1400 राहते. 1400 राहू दे. 500 रुपये वजा करा. 1300 रुपये शिल्लक राहतात नाही. हो. बरोबर का? त्यामुळे तुम्ही कसं आहे, तुम्ही जेव्हा सांगशील तेव्हाच मी ऑर्डर टाकणार आहे. त्याबद्दल काही शंका नाही. बरोबर का? पण तुमचा गॅप जर जास्त राहिला ना, कॅल्शियम आणि मिनरलची कमतरता आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या बघा. बर. जास्तीत जास्त 4-5 दिवस ठीक आहे. मी नाही म्हणत नाही. बर. त्यामुळे कसं सिस्टीमनं जाऊया. सिस्टीमने गेला तुम्ही, आमच्या सिस्टीमने गेला तुम्हाला आता रिझल्ट घेतलेला आहे तुम्ही. हो ना. त्यामुळे पुढे कसं मला तुमची किती जनावर आहेत काय त्याच्या पद्धतीने आपल्याला वापर सुरू करायचा आहे. बर. बघा त्या 3 मुरा म्हशीत. बरं. आणि 2 एक गाय झाली म्हणायचं. 2 सध्याला गाई 4 एका टायमाला देतात म्हणायचं. जर्शात आपल्या 2. जर्शा 2 आहेत आणि 4 म्हशी आहेत त्या. अशी 6 म्हणायचं. पण सध्याला 3 म्हशी दूध देतात म्हणायचं. मुरा आहेत ती. असू दे. हो का? एक लक्षात घ्या. तुम्हाला आता एक दुसरी गोष्ट सांगतो. जी गाभण आहे का नाही,
हो गाभण आहे नाही. गाभणला जिथं वापरताय की नाही त्याचा फायदा सांगतो तुम्हाला. जनावराचं वासरू डिलिव्हरीच्या वेळी जमवत नाही यायला बाहेर. दुसरी गोष्ट जनावराचा जार व्यवस्थित पडतो. ह्याचा पुढं फायदा काय आहे, जनावर माझावर वेळ आहे तिथं. हा माझं आली की सर लगेच माझ्यावर ते आपलं औषध केलं का हा आपल्या म्हशीला येऊन तर आपण आपलं हे औषध घ्यायच्या आजवर 2, 4, 3 महिने झालं एका म्हशीला. बर मी म्हणलं माझाव कशी काय म्हैस येणार गेली म्हणलं की माझाव येणार गेली. तिथून म्हणल्यापासून 6व्या दिवशी माझाव लगे म्हैस आली. हा म्हणजे कसं हार्मोन क्रिएट बॅलन्स झाले की जनावर लगेच माझावर येतं. वेदशक्तीचे असे साहेब जवळजवळ 50 फायदे आहेत. म्हणून म्हणतोय मी तुम्ही जेवढ्या जनावर आहेत तेवढ्या सगळ्या जनावरांना वापरा. तुम्हाला प्रॉफिट 100% आहे का नाही त्याच्यातला. आम्ही गाभण जनावरला काही होत नाही ना. काही होत नाही. बिनधास्त वापरा. बरं बिनधास्त वापरा. तुम्हाला किती टाकायचं आहे काय मला सांगा. मी सांगतो आज घरी गेलो की गाड्याला विचारतो. बर किती जनावरांना वापरणार आहे ते सांगा मला. आता इथनं पुढं आहे का असं करायचं नाही. एकदा घेतला आणि 3 जनावरांना वापरला असं अजिबात करायचं नाही. प्रॉपर महिनाभर द्या. बरं ड्रम किती लिटरचा आहे पाण्याचा. 60 लिटरचा. 60चा आहे ना. बरं मग तुम्हाला आता ड्रम जास्त लागणार साहेब. आपल्या आपली ती फायबरची ड्रम फायबरची आहे 300चा आहे का 200चा आहे तो. नाही अशी ती 60 2 घेतली आपल्या घराला कलर मारण्यासाठी घेतले होते. पैकी पण तुम्हाला 200चा एक लागेल अजून एक. बर म्हणून म्हटलं हो. बर 200 किंवा 300चा एक ड्रम आणा की 300 लिटरचा. म्हणजे सरसकट महिना परत बघावं लागणार नाही. एकदाच खर्च आहे तुमचा 400-500 रुपये. बर कसं आहे सोयीनं जावा. एक सोय करत जावा. एकदम घेऊ नका असं म्हणत नाही मी. एकदमच घ्या. बर टप्प्यानं जाऊ दे. मला संध्याकाळी फोन करा नाही तर मग मी करेन तुम्हाला. मी करतो संध्याकाळी कॉल. ओके चालेल.